2017 या 10 वर्षाच्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून देगलूर शहराच्या विकासासाठी जवळपास 200 कोटी रुपयाची कामं केली। नुसती कामं केली नाही तर दर्जेदार कामं केली। ती कामं आपल्याला आज पाहता येतात। तुम्ही जर देगलूर शहरामध्ये आलात, शिवाजी उद्यानाचं नाव विस्तार आपण केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान। ते उद्यानाचे संरक्षण केले, उद्यानाचं सुशोभीकरण केलं, नगरपालिका प्रशासकीय इमारत उभा केली, हजरशाह जियाउद्दीन रफाई व्यापार संकुल उभा केलं, शरदचंद्रजी पवार साहेब व्यापार संकुल उभा केलं, कैलासवासी मशनाजीराव नीलमवार व्यापार संकुल उभं केलं, NHUMच्या माध्यमातून केंद्र शासनाचा दवाखाना उभा केला, 54 कोटी रुपयाची भुयारी गटार योजना आपण मंजूर केली होती, पण दुर्दैवाने ती अजून कार्यान्वित झाली नाही। 24 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आपण, ती पूर्णपणे झाली होती। देगलूर शहरात नव्याने जलकुंभ उभारले, प्रत्येक नागरिकाला पर डे 160 लिटर पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केला। करडखेड येथून देगलूर येणारी जलवाहिनी जी सिमेंटची होती त्याला आपण नंतर मेटलची करून घेतली, GI पाईपलाईन। तर ही कामं आपण पाहता किंवा दिसतात आपल्याला, परंतु काँग्रेस पक्षाच्या काळात जी कामं झाली ती रस्त्याच्या नावानं अतिशय निकषदर्जाची झाली। ते दर्जे आपण आता जर पाहिलात, मी पत्रकार बांधवांना जेव्हा येतात माझ्याकडे मुलाखत गेला तेव्हा सांगतो की तुम्ही काँग्रेसचं आम्हाला 2 कामं दाखवा, आमचे 20 पहा, त्यांचे 2 दाखवा। परंतु त्यांना निवडणूक ही जातीपातीवर करायची आहे, मुस्लिम समाजाची मतं आपल्याला मिळतील या उद्देशाने ते निवडून लढत आहेत। प्रत्येक निवडणुकीत ते सार्वत्रिक निवडून आली की काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाचा गैरफायदा घेतो, त्यांच्यासाठी काही काम करत नाही। आज देगलूर शहराचा DP प्लॅन तयार झाला, अध्यक्ष काँग्रेसचे होते। देगलूर शहरामध्ये नवीन कब्रस्तानाला जागा नाही, देगलूर शहरामध्ये नवीन स्मशानभूमीला जागा नाही। आमच्या काळात स्मशानभूमी बांधकाम स्मशानभूमीची सुरक्षा बांधण्यात आली, तिथं आपल्याला बसायला शेड करण्यात आलं आणि अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी देगलूरमध्ये तयार केली आपण। परंतु काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये असं कोणतंही काम झालं नाही। आपण अग्निशमन दलाची कर्मचाऱ्याला इमारत बांधून दिली, तिथं फायर ब्रिगेडचं ऑफिस तयार केलं, फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या होणाऱ्या होत्या। घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण भक्तापूरला 5 एकर जमीन घेऊन तिथं आपण कचरा डेपो उभा केलेला आहे, त्याच्यावर प्रक्रिया होते, ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो, घंटागाडीची सुरुवात आपण केली। असं काँग्रेस पक्षाने एकही काम व्यासपीठावरून सांगावं की ते काम त्यांनी केलेलं आहे। तर मी त्यांना असं जाहीर आवाहन केलो की तुम्ही कोणते कामं केलात ती कामं आम्हाला इथं दाखवा। दादा, हा मतदारसंघ जो आहे 12 आणि 13 प्रभाग, हा प्रामुख्यानं जो राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असा समाज आहे मराठा समाज, तो या भागात जास्त राहतो। या भागामध्ये शिक्षक लोक, व्यापारी असे म्हणजे सर्व सुशिक्षित लोक जास्त असतात। या लोकांना जर आपण गोष्ट पटवून दिली तर त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडातून जर खरी गोष्टी बाहेर निघाल्या तर देगलूर शहरामध्ये फार मोठा बदल होतो। गेल्या अनेक वर्षापासून या भागावर देगलूर शहराचं राजकारण चालत आलेलं आहे। अतिशय बुद्धिजीवी लोक या भागात राहतात, HS खंडागळे सारखे लोक इथे राहतात आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जो केलंय ते तुम्ही पाहून सांगा आम्ही केले म्हणून, आणि त्यांना केलं दाखवा विचारा। तर विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढून आपण जर देगलूर शहराला पुढे न्यायचं असेल आपल्याला, जे आपण 10 वर्ष मागे पडलो। दादा, गेल्या निवडणुकीला मी 400 मतांनी पराभूत झालो। अवघ्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक माणूस म्हणत होता की देगलूर शहर 10 वर्ष मागे गेलं। आज देगलूर शहराची परिस्थिती पाहिलात आपण तर काँग्रेसच्या काळामध्ये लाईटचे 5 कोटी रुपयाचे नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पोल उभा टाकलेत, एकाही पोलात दिवाबत्ती नाही। करडखेड त्या पाणी पुरवठ्याचा प्रकल्प आहे तो, तिथं आपण सोलारचे 2 कोटी रुपये खर्च केलेत, पण लाईट बिलामध्ये 1 रुपयाची कपात नाही अजून। मी नगरपालिका विचारतो किती बिल कमी आले, अजून महिन्याला 14 लाख रुपये बिल आहे आपलं नळपट्टीचं। म्हणजे ते जे कामं केले अतिशय बोगस कामं केलेत आणि कामं करत असताना दडपशाही, गुंडशाही, त्यामुळं काँग्रेस पक्षाचे जवळपास सर्व नगरसेवक आपल्याकडे आलेले आहेत। काँग्रेस पक्षानं फक्त जातीपातीचं राजकारण केलेलं आहे। आज ते सांगत आहेत हे समाजाचे आमचे, ह्या समाजाची एकी जर देगलूरमध्ये काय राहते, आपल्याकडे जर कुस्ती खेळायची नाही का मारामारी करायची नाही, आपल्याला निवडणूक विकासाच्या मुद्द्या लढवायची आहे। आम्ही उमेदवार दिलो, तुम्ही उमेदवार दिलात, तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत, तुम्ही कोणत्या वार्डात कुठले उमेदवार उभा केलात ते सगळे देगलूर शहर पाहिले। जर त्याच्या घरात 5 उमेदवार नाहीत, त्यांनी इकडून उमेदवार तिकडं, तिकडचा उमेदवार तिकडं, शेवटला कोणी मिळालं तर 2 मुस्लिम द्यायचे, म्हणजे आपल्याला अध्यक्षाला मतं मिळतात आणि नगरसेवक पडले तर पडले, काय हरकत नाही त्यांना, ही त्यांची पॉलिसी आहे। जोपर्यंत मुस्लिम समाजाला ह्या गोष्टी कळणार नाहीत तोपर्यंत देगलूर शहरामध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कमी होणार आहे। जेव्हा सिंगल नगरसेवक वार्डची निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका आम्ही जिंकलेल्या आहेत। फक्त सार्वत्रिक निवडणुका 2002 आणि 2017 या निवडणुकीत आमचा जो पराभव झाला
तो अल्पसंख्याक समाजाची त्यांनी मतं अशा पद्धतीने घेतलेत. परंतु 10 वर्ष दोन्ही 5-5 वर्षाच्या काळामध्ये अल्पसंख्याक समाजाला त्यांनी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत किंवा कोणतेही काम केलं नाहीत. आज मुफ्ती साहेबांसारखा माणूस 15 वर्ष काँग्रेस पक्षाला सहकार्य करून आज घरी बसलेत ते. मग त्यांच्यासारखं नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून अनेक षडयंत्र केले गेले आणि त्या माणसाला घरी बसवले. म्हणजे काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाला काही केलं नाही, फक्त मुस्लिम समाजाचं मतं घ्यायचे, सत्ता मिळवायची. त्या सत्तेतून पहिले गुंडगिरीतून सत्ता, सत्तेतून पैसा, आणि त्याला एवढी आता मस्ती आलेली आहे पैशाची की ते स्वतःला गरीब सांगतात. तर मी जाहीरपणे सांगितलंय, त्यांचं म्हणणं आहे की मी धनदाडा उमेदवार आहे, तर मी जाहीरपणे सांगितलं पत्रकारांना की माझी संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे. त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी, गरीबाची प्रॉपर्टी मी घ्यायला तयार आहे, प्रॉपर्टी त्यांनी घ्यावी. मी त्याला जाहीरपणे सांगितलंय, दादा करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे, नंतर माझं शर्ट फाटका आहे, माझा खिस्सा फाटलेला आहे, डोळ्याला पाणी आणायचं, म्हणजे सगळी गोष्टी बायासर करायची. पुरुषासारखं वागायचं नाही, काही नाही. महिलाचा कार्यक्रम ठेवायचं, महिलाला बोलून घ्यायचं, नंतर महिलाचा काही विचार करायचा नाही, महिला सक्षमीकरण करता काय करायचं नाही, फक्त वापर 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 आणि वापर. सगळ्या जातीचा वापर केले, जातीच्या मोठी झाली, जात गेली खड्ड्यात. त्याच्यानंतर जातीला कधी विचारले नाहीत. म्हणजे प्रत्येक जण जातीच्या नावानं राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेत आहे आणि देगलूर शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. परवा त्या 2 सभा झाल्या, वार्डातले 14 माणसं, सोबत आलेले 50 माणसं, 64 लोकांची सभा, व्यासपीठावर 30 लोक, सगळ्या पत्रकार व्हिडिओ फुटे आहेत ते पहा तुम्ही. आणि त्या भाषणामध्ये फक्त एकच काम, वार्डाचं बोलायचं नाही, विकासाचं नाही, मला फक्त एकरेबाजी शिव्या द्यायचं. मला काय शिव्या द्यायचं काही फरक पडणार नाही. परंतु मित्रांनो, निवडणूक नगरपालिकेची आहे, आपल्या मूलभूत सुविधांची आहे. आपल्या शहराला स्वच्छ पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता झाली पाहिजे, दिवाबत्ती लागली पाहिजे, दररोज कचरा उचलला गेला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्या प्रमुख गरजा आहेत. त्यानंतर आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये देगलूर शहराला पुढे न्यायचं असेल तर आज प्रतापराव पाटील साहेबांचं अजितदादाकडे एवढं वजन आहे की त्यांचा शब्द दादा खाली पडून देत नाहीत. मी जेव्हा प्रवेशाची चर्चा करायला गेलो होतो तेव्हा मी सर्व पाहिलंय की प्रतापराव पाटील जे शब्द टाकतील तो शब्द अजितदादा पुढे प्रमाण आहे. त्यामुळं प्रतापराव पाटलांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याची निवडणूक होत आहेत. माननीय माजी खासदार भास्करराव पाटील साहेब आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. लोकलला व्यंकटराव गोजोगर साहेब, घाटे साहेब, साबळे साहेब हे सर्व लोक मदत करत आहेत. जर आपण जर आमच्या हातात परत सत्ता दिली तर 5 वर्षामध्ये देगलूर शहराचा सर्व विकास करायचं मी तुम्हाला वचन देतो, अभिवचन देतो. कोणत्याही प्रकारे नगरपालिकेचा भ्रष्टाचार न करता आपल्या सर्वांची नगरपालिका आहे, आपल्या करातून नगरपालिका चालते. त्यामुळे तुमच्या ज्या सुविधा आहेत मूलभूत ते देणं आमचं कर्तव्य आहे. देगलूर शहरामध्ये दादागिरी, गुंडगिरी यावर कुणी खपून घेणार नाही. मागच्या निवडणुकीची गुंडगिरी झाली आणि बोगस मतांचे निवडून आले. दादा मागच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मतदाराला मारलेत. मी 10 मतांना कसं आलो म्हणून, म्हणजे निवडून आलं तरी त्यांना सहन होईना, पडल्यावर तर लय अवघड आपल्या देगलूर शहराच्या लोकांचं. आपल्याला फिरणं अवघड करणार ते लोक, पण आपण घाबरायचं नाही. जर आज आपण चुकलोत तर पुढचे 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करावा लागेल. मागच्या वेळेस मी पडलो, आपल्या सर्वांना जाणीव आहे. आपण 4-6 महिन्यात म्हटलं की देगलूर मागे गेलं. तर ह्या वेळेस जर आपण चुकलोत तर देगलूर शहराचे आपण जे देणं आहोत ते देऊ शकणार नाही. देगलूर शहरानं आपल्याला जे काय दिलंय, आपण या शहराचं काय देणं राहतो, या शहरात आपण लहानाचे मोठे झालोत. हे शहराचे सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासायचं आपलं काम आहे. सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने वागतात. आम्ही व्यासपीठावर ज्या दिवशी पत्रकार परिषद होती त्यांचं म्हणणं होतं की देगलूर शहराच्या व्यापाऱ्यांना त्यांनी संरक्षण देणार आहेत. तर मी पत्रकारांना त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही इथं 50 जण बसलोत, आमच्या कोणापासून व्यापारात धोका सांगा. चोराच्या उलट्या बोंबा, व्यापारात त्रास देणारे त्यांनीच, आणि मग ते संरक्षण देतो. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला व्यापाराने काय करणार निवडून तर पडलं तर त्रास देऊ. म्हणजे ही गुंडगिरी, ही भाषा आता आपण देऊ संत ऐकणार नाही. आणि हा भाग तर एकदम सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे. त्यामुळे आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही कुठे कमी पडणार नाही. विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागात आणि शहरामध्ये उमेदवाराचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विकासाचं प्रतीक असलेलं घड्याळ या चिन्हावर बटन दाबायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय करायचा आहे. आपण फक्त पक्षाला विजय करा. त्यानंतर देगलूर शहराच्या मायबाप जनतेची सेवा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करू. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि प्रतापराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण नक्कीच आमची निवडणूक झाल्यावर मंत्री होतात तेव्हा तुम्ही देगलूर शहराला भरघोस असा निधी देऊन देगलूर शहराचं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असतात, देगलूर शहराचे तुम्ही आमचे सर्व कर्तव्यदर्ते आहात. त्यामुळे आपण आम्हाला सर्वांना आश्वासित करावं की देगलूर शहराच्या विकासासाठी आपण कुठे काही पडणार नाहीत, अजितदादा कुठे काही पडणार नाहीत.
आणि आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये देगलूर शहराचा चेहरा मोहरा बदलू आणि एक महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये एक देगलूर शहर एक असं कुठेतरी जसं बारामतीचं नाव घेतो तर कमी कमी जिल्ह्यात तर आपलं नाव झालं पाहिजे. नांदेड जिल्ह्यातला क्रमांक 1चा तालुका आपला आहे. त्यामुळं आपल्या शहराचा विकास करणं ही आपली जबाबदारी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती 10 वर्षे पार केलेली आहे. त्यामुळे आमच्यावर परत एकदा विश्वास दाखवा. आम्ही मागे जे कामं केलो ते कामं पाहून पुढे जे कामं करणार आहोत त्याचंही लवकरच वचननामा जाहीरनामा आम्ही जाहीर करणार आहोत. त्यावेळेस आपला तो जाहीरनामा पाहायला मिळेल आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करताल आणि देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगराध्यक्ष असेल आणि आपलं देगलूर शहर पुढच्या 5 वर्ष अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.